मित्रांनो आज आलो आहे खोपोलीला. बरोबर आहे सुमित, सुशांत आणि अजून टीम येते आमची. त्यांचं वाट बघतोय आम्ही. तिघे पुढे आलेले आहेत आणि लोकेशन तरी पण येत नाही. ते सर्व काय फोटोशूट वगैरे व्यवस्थित करून झाला तरी अजून येत नाही. पण आमच्या त्या तिकडे छात्या दिसतात जरा आम्हाला. ते आलेत वाटतंय, बघूया काय सुरू कुठली स्टोरी सांगा इथल्या मागच्या कुठे आहेत. फोटो बिटो आले गॉगल बिगल बाबा ते गॉगल बिगल. ही आमची दुसरी टीम. जसे काय बॉडीगार्ड उतरल्यात. बघला ही आमची दुसरी टीम आले आणि आहे बघा लोकेशन कुठे आहे. मी एंडला सांगेनच कुठं आलोय ते. आम्ही खोपोलीमध्ये आहे. पण चला बघूया. पिंट्या फोटो काढला बाजूला घेऊन फोटो काढला. हे आमचे दुसरे मेंबर सगळं. यायच्या मुलं टाइम झाल्या का काय एवढा टाइम का. उठ नाही लवकर ना काही नाही. जिम लावले तिथपासून नुसतं झोपाच करते. काय विषय गाईज माझी काय पुस्तकी नव्हती सगळी. अच्छा बात नाही. हे ड्रायव्हर आमचे. इकडे आम्ही 12 डब्यांची गाडी आणली पण हे काही येत नाही. यांना 5 टायरांची गाडी दिली ती. काय आहे तुमची इकडं काय आहे. सगळं खोटं आहे. काही नाही सगळं खरं आहे. सुरेश भाऊ बोलले बनेली गावात माझे फोटो लागलाच पाहिजे होता. 4 बार बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को समझो. 10 बार काय तुम्ही झोपलेला का. सुमित कल्याणकर ची नवीन खरेदी. चला येऊ द्या. इकरा अदावत पोरायला पोर एवढ्या कायशा आल्या. अजून लोकेशन आला नाही. दर्शन भाऊ आमचं फुल कॉन्फिडन्स मध्ये. येत तर रुपया हो ना सांगला तरी गाडीने आणली. कारण माहित आहे ना आम्ही गाडीने बसू. एवढी माणसं कशी गाडी न्याव मी. आम्ही बसलो असतो कसं पण वरती पण बसता येतं आम्हाला. कशाला बाकी त्रास झाले. तुझ्या कुत्रा आहे का. कसा काय कसा वाटला सोम भाऊ. कसा वाटला 12 सरोज भाऊ हो बल्ल्याणी गावचे. कसा वाटला. अजून रुपेश भाऊ मॅन ड्रायव्हर फक्त 2 जरा फोटोशूट यांनी तर नको केले. लगीनच करायचं आहे असं काय. एवढं फोटो काढतं. यो त्याचं काढतं तो त्याचं काढतं. सुशांत इथं बसले असते तिकडं आमचा शूट चालू आहे वरती प्रोफेशनल शूट.
तो गाईज आता आम्ही पोचलेलो आहे लोकेशनला. जेवायची तयारी चालू आहे. इथं भात ठेवले आम्ही. इकडं आमची गँग पूर्ण. रोडच्या बाजूला इकडं मस्त डॅम आहे. इथं गाडी लावली आम्ही. इथं सगळा सेटअप केले. इथं भात ठेवले. तर भाऊ, इथं दर्शन, सूरज भाऊ, प्रेम भाऊ, सोम भाऊ, अजून तुषार भाऊ, सुशांत भाऊ, तन्मय, अजून 2 जण मेंबर गेले. आणि तिकडं पाणी आणायला बघू द्या ना याला किती टाइम लागतो. तोपर्यंत होईल आपला सगळा. चला काय बोलायला द्या ना. आता इथं पाणी भेटलं असतं भाऊ बोलताना. बघू आपण आता असं होतं काय. चला काय जाणार भाई. इकडं पनीर फ्राय चालू आहे. इकडं झाले. इकडं थोडीशी बाकी आहे ना. हो सुमित काय ये बंद कर. चल गॅस. पनीर आपली रेडी आहे. फ्राय करून झालेली आहे. इकडं नको उडली द्याव. थांब घे यार. इकडं पनीर बिर्याणी मेकिंग चालू आहे. हे आमचे सदस्य सगळे 3 वाजल्यानंतर आमचा चालू आहे. भात लय फास केला आम्ही. पण याही बाय बघ भात आपण बरोबर केलता. याही सगळा लेट केला. त्याला मी काय करू. हो पाणी भेटला या माणसाने आमचा. मारक्या तो तिकडे आहे. तो बघ तर बघा मला दाखवतो आमची भाजी कशी झाली. आपण बघू. ठेवच बघा एकदा. बघ र चेक कर. ठेव बघ मीठ बीठ बघ जा. भाई आमची इथं भाजी बनवायला घेतलेली आहे. इकडे माणसं बसल्यात. काय इकडे काय चालले यांचा. शिट्टी आहे का बघता. शिट्टी वाजून वाह क्या सीन है. वाह क्या सीन है. इकडं टॉपाला शिट्टी आहे का नाही बघता नाही. काय बोलूया ना. काय बोलू. 1000 रुपया हो कुठले आणल्या. यो याला विश्वास नाही. याला घरी पाठवतो आम्ही. जा बाबा मला काही नाहीये. बघा गाईज तो मला बोलतो काही नाहीये. तू लक्ष ठेव भाजी व. इकडे अख्खा परफेक्ट भात केले. तुम्हाला भात पण दाखवतो आम्ही. भात कुठं आहे. थांबा भात यो बा परफेक्ट केले भात. तरी तो सुमित कल्याणकर मला बोलतो तूच लक्ष ठेव. काय बोलू याला आता मी. आता ठेवतो भाजी चालून. बारक्या भाजीचा काम फिट करतो. याला भाजी करतोलेलीच खाला. चला काहीच लक्ष ठेवतो जरा. व्यवस्थित जेवायला द्यायचं आहे आपल्याला पोरांना. या बारक्या या सुमितवाल्या उतरा. इकडं सगळा रेडी आहे. पापड सलाड गॅस आमची नाही. आमची पब्लिक. काप लिंबू बिंबू काप जरा. मेहनत घे. ओकेशन या बाटल्या. चला काही जेवून घ्यावा. रुपया बोलला दम बिर्याणी करायची. तर दम बिर्याणी आता दम देत ठेवले आम्ही. 12 माणसांचं जेवण स्वतः मी गेले. बघू कसं होतं. हे आमची दम बिर्याणी. चला ही का आमची पब्लिक. नाही बिर्याणी. हे पापड नाही बिर्याणी. सलाड पण आहे बा. प्रोफेशनल सलाड आहे. दही जास्त वाला सलाड आहे. दही फुल क्वांटिटीची आहे ना. कमी नाही. या त्या पैसा खपून फुल संपून जायचा. जेवढं कारल्यान तेवढं इथंच खपून जायचा. तर तिथं आमचा स्टेशन आहे. ही गाडी बारक्या. इकडं पब्लिक. तारपत्री टाकायला घेतले पब्लिक. स्पॉट एकच केले पण पेर बघा.
नाद करते काय यावंच लागतं. तिथं घाण नसतं करायची. ही एवढी घाण पण आम्ही जाताना सगळा साफ करून जातो का काहीच. तुम्ही पण कुठं बसाल जेवायला बिवाला तिथं सगळा साफ करू. तुम्हाला दाखवतो मी साफ करतो का नाही. आम्ही असं नाही घाण नाही करून जात कुठं. इकडं आमचा मॅनेजमेंट करणारा लिंबू कापतो. यो आमचा प्रदूषण करता. प्रदूषण नाही निसर्गाचा कॉल येतो त्याला काहीच नाही करू शकत आम्ही. काहीच पाऊस आले म्हणून भाता इथं बिर्याणीला सपोर्ट दिले आम्ही जरा. म्हणजे आमची माणसा तेला नका पाणी होल बार घ्या तो तिथं तेल आहे. तेल होऊन गेलं का? 10 दिवस तेल चालत आहे हो तांडा गाईच फुल पाऊस आणि इकडं हात धावत बघा आमची. बिर्याणीला सपोर्ट द्यायला घेतले. दम बिर्याणीला फुल पाण्या तारपत्री खाली ठेवले. फुल दम निघायला घेतली. काठी घेऊन या. काठी भेटली तर काठी आण मोठीवाली. काय बोललो दाल गाडीचा नको टेन्शन घ्या. तर चला गाईज ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.